नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण वेलकम टू स्कूल हे गाणं बघितलं होतं. आजच्या तासामध्ये आपण पान क्रमांक 2 वरील स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर. ऑब्झर्व म्हणजे या चित्राचं काय करा, निरीक्षण करा. अँड टॉक बाय यूजिंग द गिव्हन वर्ड्स. आणि खाली दिलेले शब्द वापरून काय करायचं, आपल्याला बोलायचे. टॉक म्हणजे बोलणे. तर बघा, आधी समजून घेऊयात. ZP प्रायमरी स्कूल. आता महाराष्ट्रामध्ये झेड म्हणजे जिल्हा, पी म्हणजे परिषद, जिल्हा परिषदेची प्रायमरी स्कूल म्हणजे प्राथमिक शाळा. आलं लक्षात? आता बघा, कोणकोणते शब्द आपल्याला दिले आहेत ते आधी आपण वाचूयात. तुम्ही माझ्या मागे वाचा. म्हणा, स्कूल, 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 टीचर, टीचर, टीचर. टीचर, स्कूल म्हणजे शाळा, टीचर म्हणजे शिक्षक. वेलकम, वेलकम, वेलकम वेलकम, म्हणजे तुमचं स्वागत आहे. ट्री, 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 ट्री म्हणजे झाड. गर्ल्स, 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 गर्ल्स म्हणजे मुली. बॉईज, 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 बॉईज म्हणजे मुलं. डस्टबिन, डस्टबिन, डस्टबिन डस्टबिन, म्हणजे कचरा कुंडी. ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्ड, म्हणजे काळा फळा. स्लाईड, स्लाइड, स्लाईड स्लाइड, म्हणजे घसरगुंडी. क्लास, क्लास, क्लास क्लास, म्हणजे वर्ग. स्विंग, स्विंग, स्विंग स्विंग, म्हणजे झोका. ग्राउंड, ग्राउंड, ग्राउंड ग्राउंड, म्हणजे मैदान. स्टुडंट, स्टुडंट, स्टुडंट स्टुडंट, म्हणजे विद्यार्थी. फ्रेंड, फ्रेंड, फ्रेंड फ्रेंड, म्हणजे मित्र. स्कूल बॅग, स्कूल बॅग, स्कूल बॅग, स्कूल बॅग, स्कूल बॅग म्हणजे शाळेची पिशवी. गेट, 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 गेट म्हणजे शाळेचं असलेलं मेन गेट, किंवा ज्याला आपण लोखंडी दरवाजा असं म्हणतो. आलं लक्षात? आता आपल्याला काय करायचंय, यातील प्रत्येक शब्द घेऊन एक वाक्य तयार करायचंय. मी काय करतो, 2-3 शब्दांचे वाक्य तुम्हाला सांगतो. जसं इथे दिलेले, आय लाईक माय स्कूल. आय लाईक म्हणजे मला आवडते. तसं आता आय पासून आपण दुसरं बनवूया. आय लाईक माय टीचर. मला माझे शिक्षक आवडतात. आलं लक्षात? आय लाईक टू स्लाईड. मला घसरगुंडी आवडते. आय लाईक माय क्लास. मला माझा वर्ग आवडतो. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवायचे आणि याचे कार्ड बनवायचे या शब्दांचे, आणि दररोज वाचनाचा सराव करायचा. थँक्यू.